कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ इब्राहिम खाटीक चौकात सोमवारी रात्री जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी बोलताना माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांनी भाजप सरकारवर चौफेर टीका करत श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना विजयी करण्याचं आवाहन केलं। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशाची घटना दिली, ज्या घटनेनं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ज्या घटनेनं माणसाला आपलं प्रत्येक माणसाला मग तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो त्याला आपलं स्वातंत्र्य, त्याला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं, अशी ही घटना आणि असं हे संविधान उद्याच्या भविष्य काळामध्ये हे राहतंय का नाही, हा देखील एक प्रश्नचिन्ह तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या समोर आज उभा राहिलेला आहे। तुम्ही आज जर बघितलं लोकसभेची एकंदरीत संख्या आणि बहुमताचा आकडा जर तुम्हाला बघितला 273 खासदार हे बहुमतासाठी पुष्कळ आहे आणि म्हणून त्यांचं ब्रीद वाक्य काय, अबकी बार 400 पार। तुम्हाला 400 ही संख्या कशासाठी पाहिजे, म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी काळं बेरं हे चालू आहे, तुम्हाला काहीतरी या देशाची घटना ज्याला 3/4 मेजॉरिटी आपण म्हणतो ही तुम्हाला पाहिजे, कशासाठी पाहिजे, म्हणजे तुम्हाला या देशाची घटना बदलायची आहे, तुम्हाला विशिष्ट एका समाजाला फक्त तुम्हाला खुश करायचं आहे, तुम्हाला का विशिष्ट समाजाचं समाधान करायचं आहे। बंधू भगिनींनो, हा प्रयोग आपल्याला यशस्वी करून दिला, आपल्याला करून चालणार नाही आणि म्हणून अबकी बार 400 पार नाही, अबकी बार 200 पार देखील होणार नाही, अशी एक परिस्थिती आज या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून लोकशाही टिकवण्यासाठी आज आपल्याला काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल। शेकापचे कोल्हापूर शहर चिटणीस बाबूराव कदम यांनी पुरोगामी कोल्हापूर शहरात बाहेरून लोक आणून इथली शांतता बिघडवण्याचे उद्योग करण्यात आले, पण शाहू महाराजांच्या विचारांचं कोल्हापूर अशा प्रकारांना कधीही दाद देणार नाही असं सांगत कोल्हापूरचं पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना विजयी करा असं आवाहन केलं। माजी नगरसेवक जितू सलगर यांनी कोल्हापुरात राजाजी शाहू महाराजांचा आदर्श जपत 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहत असून शाहू महाराजांनी पूरबाधितांना 1400 भूखंड देत लोकांबद्दलचा जिव्हाळा काय असतो हे दाखवून दिलं असून महाराजांबद्दल बोलणाऱ्यांनी हे जाणून घ्यावं असं सांगत शाहू महाराजांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला। यावेळी बाळासाहेब मेढे, मौलाना इरफान काश्मी, हर्षल सुर्वे यांनीही मनोगते व्यक्त केले। यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार, रियाज सुभेदार, याकूब खाटीक, नझीर थोडगे, गणी आजरेकर, जहांगीर पंडत, इस्माईल हेर्लेकर, सनाउल्ला थोडगे, हाजी मजीद गाडीवान, अजित चौधरी, फुरकान चौधरी, युसुफ खाटीक, असलम बागवान, सरदार हेर्लेकर, रफिक शेख, प्रदीप कोतमिरे, राजू गायकवाड, उमेश शिंदे, माजी नगरसेवक राजू यादव, अमोल कांबळे, संदीप साजणीकर, संजय लाड, श्रीकांत माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।